गेल्यावर्षी की नाही असली 2 पोरं होती काय लाखापाण्यात टोळीत आणि तिच्या आईला म्हणून मी असं उभा राहिलो काय शिवच्या पट्टीत आणि तो लगून मारला का नाही एवढाच खडा होता बघा ओरपाडा झाला. नमस्कार मित्रांनो, डिग्रजच्या कृष्णा काटे या पुढच्या भागात नेहमीप्रमाणेच मी तुमचं खूप स्वागत करतो. कारण की कालचा जो शेतकऱ्याचं जीवन हा भाग तुम्ही पाहिला मित्रांनो, त्याला भरपूर प्रतिसाद मिळाला लोकांचा. आणि 1 वर्ष झालं मी डिग्रजच्या कृष्णा काठचे नदीवरले व्हिडिओ टाकतोय, पण त्याला इतकासा खासा प्रतिसाद मिळत नाही. पण या व्हिडिओला भरपूर प्रतिसाद मिळाला मित्रांनो. मग आता काय करतो की अशा प्रकारचे व्हिडिओ जे डेली लाईफशी माझ्या संदर्भात आहेत असे एक सलग 10 व्हिडिओ टाकतो. म्हणजे 231 नंबरला आता मागे जे मी सांगितलंय कुणी चहा देता का चहा आणि मटणात पडलं शेण, हा भाग आहे, हा 231 नंबरला येईल. आणि त्याच्या अगोदर हे 10 व्हिडिओ टाकून मी टेस्ट करतो की हे व्हिडिओ माझ्या मित्रांना जास्त पाहिले जातात. मग थोडासा यावर मला भर जास्त द्यावं लागेल. आणि हे व्हिडिओ पण पहा, आणि जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांनी नदीवरले व्हिडिओ देखील थोडं मन लावून पहा, तुम्हाला ते व्हिडिओ देखील मित्रांनो आवडतील. कसा हे व्हिडिओ तर आहेतच, पण ते व्हिडिओ थोडंसं मन लावते आणि थोडं विचार करायला लागते. असं वाटतं की पुढे काहीतरी घडाले आणि आपण बघून ऐकालो किंवा लपून ऐकालो असं वाटतं. कारण तुमच्या समोर ते ऍक्टर लोक बोलत नाहीत ना, त्यांच्यात ती चर्चा चालू असते, पण ती तुमच्याशी निगडीत किंवा तुम्हाला कशी मजा येते हा माझा संदर्भ आहे. ते कसं होतं, तुम्ही कुठं लपून बघितल्यासारखं असं वाटतं तो व्हिडिओ, हा कसा तुम्हाला केल्यासारखं वाटतो ग्रामीण मधला, पण तसं नाहीये. हे सगळे व्हिडिओ मी तुमच्यासाठीच करतोय आणि ही मजा मस्ती मनोरंजन किंवा जे काही ज्ञान असेल जागरूकता हे तुमच्यासाठीच मित्रांनो चालू आहे. त्यामुळे सगळेच व्हिडिओ नदीवरचे ह्याच्या आधीचे व्हिडिओ आणि ह्याच्यानंतर येणारे व्हिडिओ पाहत चला. आणि ह्याच्या पुढचा नदीवरचा भाग हा 231 नंबरला येईल. त्याच्या अगोदर हे डेली लाईफचे मी 10 भाग टाकतो. आवडल्यास नक्की शेअर करत चला आणि असाच तुमचा आशीर्वाद आणि सपोर्ट माझ्याशी राहून द्या. नेहमी खुश राहा, सुरक्षित राहा. हा सांगायचा मुद्दा राहिला ह्या भागाचा. तर मित्रांनो, इथे स्कूल बस आलती आमच्या मुलाला शाळेला न्यायसाठी, आणि स्कूल बससाठी त्याला इथून इथे ग्रामपंचायत आहे, ग्रामपंचायत पैसे अंतर साधारण एक 100 मीटर आहे. तर 100 मीटर त्याला चालायला लागलं 2 दिवस, कारण ती गाडी इथपर्यंत आली नाही, ग्रामपंचायतपर्यंत चालायला लागली. तर आमचा मुलगा मला म्हणाला की बाबा गाडीला सारखंच चालायला लागते. अरे चालाय किती लागते, 100 मीटर चालायला लागते. आणि आम्हाला आमचे दिवस आठवले राव, आम्हाला 10-10 किलोमीटर पुरायचं नाही. किती पळायचो, किती खेळायचो, किती बागडायचो, झाडं पुरायला कुठे चढायला. आणि आजकालची मुलं इतकी कंटाळा करतात. तर त्या संदर्भात अशी कठीण मुलं मला दिसलेत, आदिवासींची मुलं जी कठीण मुलं मला दिसलेत, त्यांचा हा व्हिडिओ मी करून पाठवला आहे. तर पहा आणि शेअर करत चला, खुश राहा. हा भाग खडतर मुलांचा. डिस्क्लेमर: वरील व्हिडिओ हा आदिवासी मुलांचे जीवन कसे खडतर असते व ते कसे प्राणी हा त्यांच्या अन्न साखळीचा एक भाग असतो हा दाखवण्यासाठी बनवण्यात आला आहे. सदर व्हिडिओ बनवताना कोणत्याही मुलाला इजा किंवा नुकसान किंवा हानी झालेली नाही. निडर योद्ध्याप्रमाणे ही लहान मुले जे काय धाडस करतायत ते खूप आश्चर्यकारक होतं. साप बी बाशीर रे आतमध्ये, कुठं हात घालायस? सापात पिल्लू काढले ना, गँग मेंबर आदिवासी दिसते जरा. घोडं काय डबल सिंगल. शेतातील पाणी बाहेर जाऊन ओढ्याला मिळण्यासाठी जी चाच असते त्याच्यामध्ये यांचं धाडस चालू होतं. मांडलं पाहिजे राव यांना. फोटो काढणार की आहे का खेकड धरला, हे धरणार खेकड धरणार तो मैं यहाँ किस लिए आया हूँ असंच तो म्हणला असं वाटलं मला. मारलाय त्याला, चालू की खेकडं पाहत असते. कुठं राहिलाय? हा ह्या तळावर तुम्ही कुठं झुरळ दिसल्या उड्या मारणारे आमची पोरं, आणि हे मला वाटलं पिशवीत पण खेकडा आहे त्याच्या. त्या पिशवीत आहे का नाही? पिशवीत आहे का? या मुलांना लहानपणीपासून इतकं कडक झाले असतात की कुठल्याच ऊन वारं सर्दी कधीच बाधत नाही, यांना आजारीच पडत नाहीत. पूर्ण गावात खेकडा संपवत होती. हे खेकडा शिल्लक ठेवत नाही. 100 खा मग काय उगत पकडले ते कष्ट काढले. शाण्या खेकड्याचं काय हेल्दी काय नसतं लक्षात ठेव. शेजारी मुलगा बोलला, खेकड्याचा सूप शेवट लागतोय. शेवट लागतोय ना व, शेवट लागायचा संबंध नाही, पूर्ण बॉडी शेवट करतोय माहिती का. लय हेल्दी असते. खेकड्याचं एवढं गुणगान गाणारा मी, पण मी अजून खेकडा खाल्ला नाही बरं का मित्रांनो. अरे सापडला वाटतं याला. धरला का खेकडा धरला काय? हा धरला रे. अरे ये तो असली खेकडा आहे रे बाबा. तुला चावत नाही काय? बघा राव, काढलाय बरोबर ना. नांगी मोडणार का? तोंड मोडणार, नांगी मोडणार. उसका मोडना, ऐसा मोडेगा क्या? नहीं मोडेगा, फ्रेशच नाही. नांगी मोड नाही म्हणतो नाही. डाळ हा असं फ्राय करतोयस. माझा फोटो. देशाचं भविष्य आता सध्या असं फिरतंय बघा. आणि एक शेजारली व्यक्ती मला बगळ्याचं सांगत आहे की यांनी बगळा कसा मारला. बघा गेल्या वर्षी की नाही असली 2 पोरं होती काय लाखापाण्यात टोळीत आणि तिच्या आईला म्हणून मी असं उभा राहिलो काय शिवच्या पट्टीत आणि तो लगून मारला का नाही एवढाच खडा होता बघा ओरपाडा झाला. काय 2 पोरं
ते आदिवासी गँग मेंबर आदिवासींना काही सगळं परमिशन असतं. तुम्हाला झाडं जमत नाही हे अहो खाली जायला म्हणजे नको लागली गाडी. असं किचकाडा शेत काय व्हायचं चली बघा त्याची ती मोठी माणसं वातामध्ये काय तर पकडत असतात बघा. हे काय वाटतं साप तर साप खाते. त्या पोरग्याला मग एवढं झाड होतं तेव्हा दगड तुम्ही दगड हलवू शकता का तसा किचकाडा जाऊन तसा हे काय जर असं म्हणून आपण मग बाजूला बाजूला पडणार. क्रॅब मॅन क्रॅक किड्स यांना रिअल हिरो ऑफ क्रॅब म्हणजे खेकडा म्हणावंच लागेल. हिने कसं धरला तेव्हा धरायला टॅक्ट असते कसं धरला मला ते आश्चर्य वाटते. ते तोंडा हाताला चावलं कसं नाही डाळ हात घाला लागले कधी एवढं बारकाच नाही एवढं धरला लागले मोठं झाल्या कसली खेकडं धरली नाही. खेकडं आहेत बघा इकडं आहेत खेकडं पण कमी आहेत ते संध्याकाळी येतात. हा खेळ संध्याकाळी बाहेर ए घावला 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 अरे तोडला नांगा तोडला हो. इतक्या कठीण खेकड्याला त्यानं कसं पकडा असे विचार करा की त्यानं धरताना त्याच्या हातामध्ये ते मोडलं. तुड काय अरे काय एवढ्या जोरात धरला गावला की खेकडा झूम केला तुम्हाला कळेल की कोणता पार्ट त्याच्याकडून तुटला गेलाय. आता बघा तुम्ही झूम करून. हा होईल आयला पोरगा बिला हिरो केस हिरो सारखे टाकू व्हॉट्सअप टाकूया पोरा मग काय हातपाय ओले असून देखील या गोल पाईपवर तो कितक्या लिलया चढला बघा. किती इझीने चढला. गॅंग मेंबर कुठं चालू चावतली भी साप रे. ए बच्चे साप बीप का डर लगता है साप बीप ए फुस ए पोरा साप से डरने लगता क्या साप साप यार काय लगा तू काय डेंजर आहे भाई पोर. घातले दगड उलटा केला बाबा घातला हात आहे ना काय तर काढते आता कसं सगळं घालला हात मला तेच काय कळणार. नांग्या साईडनं हात घावला की हाताला धरणार नांगीने तर धरणं कशी याला काय कळणार. त्याच्या इतका वजनाचा दगड त्याने उचलायचा प्रयत्न केलाय. अरे त्यांचं जीवनच मित्रांनो लहान खडतर पूर्णपणे आयुष्यात चालू असते. मग साहजिकच आहे जिथं जीवन सुरुवातीपासून खडतर असते तिथं कितीही अडचणी आल्या तर त्या खडतरपणाचं काय वाटत नसते. त्यामुळं अशीच कठीण मुलं होत राहोत पण त्यासोबत त्यांनी शिकावं आणि भरपूर मोठं व्हावं. आणि अशा प्रकारे अशी फिरणारी मुलं ही आपल्या शिक्षण व्यवस्थेची हार वाटते. पण नक्कीच भारत यात प्रगती करेल आणि पुन्हा ही संख्या कमी होत जाईल. आणि आता जाता आता मी एका ठिकाणी चिक्कूच्या शेताजवळ थांबलोय आणि या ठिकाणी चिक्कूला आलेले हे गोल काटे असे वाटेल ते काहीतरी शोपीस त्याला सजवून ठेवलेत. आता मित्रांनो उद्या भेटू. खुश राहा. धन्यवाद.